भाजपचं संकल्पपत्र नाही तर मोदीजींची गॅरंटी आहे। नरेंद्र मोदींचं सरकार आल्याच्या नंतर काय करायचं ते संकल्पपत्रामध्ये मांडण्यात आलंय। पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांची माहिती। खासदार शरद पवारांची आज दुपारी पत्रकार परिषद। साताऱ्यामधल्या हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह इथे शरद पवार पत्रकार परिषद घेतील। माढ्याची जागा वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये। नाराज असलेल्या उत्तम जानकरांना विशेष विमानानं नागपूरला बोलावलं। रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, शहाजी बापू पाटील हे सुद्धा नागपूरमध्ये दाखल। महायुतीचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने आज उमेदवारी अर्ज भरणार। कोल्हापूरमधल्या गांधी मैदानातनं भव्य शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल होतील। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील। दसरा चौकातनं भव्य शक्ती प्रदर्शन केलं जाईल। महाविकास आघाडीचे साताऱ्यामधले उमेदवार शशिकांत शिंदे शरद पवारांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरतील। शहरातील गांधी मैदानातनं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचं आयोजन केलं गेलंय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची आज चंद्रपूरमध्ये सभा। काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांसाठी सभा घेणार। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्हा दौऱ्यावर। फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या संयुक्त सभा। ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आज सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सतेज पाटील या मेळाव्याला हजर असतील। सांगलीत आज पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यावरती काँग्रेस बहिष्कार टाकणार। विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची नाराजी असल्यामुळे काँग्रेसचा मेळाव्याला न जाण्याचा निर्णय। एमआयएमचे उमेदवार आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवैसींचा आज वैजापूर आणि कन्नड दौरा। छोट्या सभा आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका। दिल्लीमध्ये देशातील महिलांच्या बैठकीमध्ये मोदींविरोधात उभं राहण्याचा संकल्प। चंद्रकांत खैरेंची माहिती। ओबीसी कितीही फिरले तरी त्यांना प्रतिसाद मिळत नाही। ओबीसींनी जरी सभा घेतल्या तरी त्यांना प्रतिसाद मिळणार नाही। चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य। आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेची बैठक। महायुतीतील समन्वय आणि पक्षांतर्गत विषयांसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचं नियोजन। वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेसाठीचा जाहीरनामा प्रकाशित। जाहीरनाम्यामध्ये 37 मुद्द्यांचा समावेश। बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार। यावेळी महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनाची शक्यता। मावळचे उमेदवार संजोग वाघेरे 23 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरतील। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हजर असतील। हेमंत गोडसेंच्या प्रचार पत्रकावरती राज ठाकरेंचा फोटो। कार्यकर्त्यांकडून प्रचार पत्रकांचं वाटप सुरू। हेमंत गोडसेंनी 2009 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक मनसेच्या चिन्हावरती लढवलेली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत। क्रेनच्या साह्यानं भला मोठा हार घालत महिला पदाधिकाऱ्यांकडून औक्षण। रत्नागिरी सिंधुदुर्गबाबत महायुतीचा तिढा कायम। किरण सामंत आणि देवेंद्र फडणवीसांची भेट। रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं निवडणूक लढवण्याबद्दल किरण सामंत ठाम। ऊठ आणि बस अशी ठाकरेंची अवस्था। सिल्वर ओक म्हटलं की ऊठ आणि काँग्रेस म्हटलं की बस। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। नाना पटोलेंनी पुतण्याचं डोकं फोडलं, रडले आणि निवडणूक जिंकली। साकोलीच्या सभेमध्ये परिणय फुके यांचा नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप। 4.5 वर्षांपासून साकोली विधानसभा क्षेत्रातील जनता रडत असल्याचंही केलं वक्तव्य। मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांचं उद्धव ठाकरेंना पत्र। कधीही आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल न केल्याबद्दल आपला दुधानं अभिषेक करण्यासाठी वेळ मिळावी अशी पत्रातनं केली मागणी। उमेदवारीसाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो, त्यात गैर काहीच नाही। किरण सामंत यांच्या फडणवीसांच्या भेटीबद्दल दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। नाशिकच्या जागेवरती अजूनही निर्णय झालेला नाही, त्यामुळे उगाच कुणी उड्या मारू नका। प्रफुल्ल पटेलांचा हेमंत गोडसेंना टोला।
महायुतीमध्ये साताऱ्याच्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा अजूनही कायम. साताऱ्याची जागा आम्हाला मिळावी अशी प्रफुल्ल पटेलांची मागणी आहे. लोकसभेसाठी मराठा महासंघ महायुतीला पाठिंबा देणार. मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप आणि महायुतीमधल्या प्रमुख नेत्यांची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद. संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंबद्दल पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र. श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवरती आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या पैशांचा स्रोत काय, कोट्यवधी रुपये दिलेले दानशूर नेमके कोण, संजय राऊतांचे सवाल. साताऱ्यातनं उदयनराजेंना आजच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता. अजित पवार गटाचा दावा मात्र कायम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.